कारण की आज आपल्या मावशीची अॅनिव्हर्सरी 50 वर्ष पूर्ण झाले. 25 पण केला. 50 वर्ष झालेत लग्नाला. वाटतंय का? निर्मलाला खालना बोलवलं, तिला माहित नव्हतं का काय आहे ते. निघालेले आहेत नवरा नवरी बँडच्या तालात. मंडळी तुम्ही बघितलंच आपले नवरी नवरा वाजत गाजत निघालेले. तर आता आपण सुद्धा निघालेलो आहोत. आपण चाललोय डेस्टिनेशनवर. तिथं आपला पूर्ण कार्यक्रम होणार आहे. आय थिंक मानपड्याला कुठेतरी आहे जो आपला कार्यक्रम होणार आहे. तर तिकडेच आपण चाललोय. सो आता आपण जाऊया तिथे, बघूया कसं काय होते सर्व. मी तुम्हाला दाखवतोय आणि मी पण थोडा एक्साइटेड आहे बघायला काय काय होणार आहे ते. तर चला बघूया. आनंद पाटील परिवाराच्या सर्वात मोठ्या आभारभर व्यक्तिमत्वाचा आजचा हा सोहळा. सन्माननीय श्री वामन नारायण पाटील साहेब. आणि आयुष्यामध्ये देव त्यांना पाटील परिवाराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे एकूणच्या मनातली जिगर तुमच्या वयाची फिगरच कळून देत नाहीये. क्या बात है. दिखते तो ऐसे है अभी अभी तो शादी बनी है की इतकी सुंदर नवरी. मग का नवऱ्याने गुडघ्याला वाशिंग म्हणून येणार बाबा. श्रीनाथ वातावरण काय सुंदर आहे बघा. कमाई आज की कमाई. काढला पुन्हा शुभविवाह होणार. कारण की अरे राजकुमारासारखा अजून आहे आमचा नवरदेव तसाच. आजचा दिवस आहे उत्सवाचा. थोडा मजा मस्ती आणि नाचायचा. तो डान्स तर बनता येईल. व्यक्तिमत्व पाहिल्यावर आमच्या माथ्याशी चाललेली आहे. भोवताची वेळ चाललेली आहे. मॉडर्न भरजी आहे. तरी तर नवरदेव आलेला आहे आणि आता करवल्या पूर्ण नवरदेवाच्या करवल्या पूर्ण दोन्ही साईडून यमुना सदा मंगल सीता राम पती दिसेच जगती तुम्ही गाई मंगलम शुभमंगलम.
बोलण्यासाठी देतो. कृपया थोडक्यात आपलं म्हणणं. तर आता केक कटिंग होणार आहे मस्त कडक मध्ये. केकचा सेटअप चालू आहे इथं. नारायण पाटील परिवाराकडनं खरं तर मनपूर्वक स्वागत. ही संध्याकाळ अशीच चालत राहो. 3, 2, तर मंडळी आपले जे वरवधू आहेत ते गेले चेंज करायला. तर तोपर्यंत मी तुम्हाला आमच्या मावशी भेटून देतो. तरी आहे सेकंड लास्ट मावशी. याच्यानंतर येते आपली मम्मी. सो ही मावशी आहे आपली. तर काय बोलशील आपल्या मावशीच्या 50च्या वाढदिवसाबद्दल? आज माझ्या बहिणीच्या लग्नाचा 50वा वाढदिवस आहे. पण मला खूप आनंद झाला. तिने आम्हाला आईचं प्रेम दिलं. माझ्या तर लग्नाला 30 वर्ष झाली. तिचं लग्न झालं तेव्हा मी लहान होती पण मला माहिती नव्हतं. पण आज तिचं लग्न झालं ते बघून मला म्हणजे भरून आलं. म्हणजे असं बरं वाटलं. म्हणजे एवढी भाग्य म्हणायची असं 50 वर्ष सर्वांना भेटू दे. म्हणजे लग्नाचं म्हणजे वाढदिवस. आज मी खूप आनंदी आहे. काय बोलू काय नाही मला हे सुचत नाही. माझ्या बहिणीला भरपूर म्हणजे देवाने म्हणजे आयुष्य द्यावं हीच माझ्या देवाकडनं प्रार्थना आहे. आणि ही आहे त्यानंतरची मावशी म्हणजेच दुसरा नंबर मावशी. तर मावशी बोल काय बोलशील आपल्या मावशीबद्दल? माझ्या बहिणीच्या लग्नाला 50 वर्ष पूर्ण झाले. ती अशी भाग्यवान आहे. तिच्यासारखी प्रेमाचा गारवा एवढा चांगला आहे. तेव्हा आम्ही लहान आणि तिथे होतो. सुंदर प्रत्यक्ष तिचं लग्न आम्हाला बघायला भेटलं. सुंदर आहे. सुगंध हेच आमचं भाग्य आहे. त्याचा लाभ घ्यावा. कारण ही आहे आपली भाची म्हणजे तिची भाची. काय बोलशील तू मावशीबद्दल? तिथपर्यंत आपण स्नेहभोजनाचा आनंद घ्यावा. हातातोंडाची गाठभेटी घ्यावी. आजच्या जमान्यात 50 वर्ष म्हणजे भरपूर झाली. नशीबवान आहे मामाने मावशी. 50वा लग्नाचा बर्थडे त्यांचा आहे आणि आमच्याकडनं लग्नाच्या शुभेच्छा. तर मंडळी तुम्ही ऐकलं आपल्या मावशीचं मनोगत आणि ताईचं. तो तरी आहेत आपले मामा म्हणजे 2 नंबर मावशीचे मिस्टर. तर मामा काय बोलणार आपल्या मामा आणि मावशीच्या अॅनिव्हर्सरी बद्दल? प्रकाश शिंदे साहेब आपण आपलं मनोगत यावेळी व्यक्त करा. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मी त्यांचा साडू अशोक कवरे तर शुभेच्छा देतो. ते म्हणजे चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत. नमस्कार. माझ्या शाळेवर पण ते संचालक म्हणून होते. बरंच समाजकार्य त्यांचं आहे. त्यांच्या समाजकार्याला आमच्या शुभेच्छा आहेत. तर मंडळी तुम्ही जे आता बघितलं आपल्या मावशी आणि मामाचं मनोगत. तरी आहेत आपले सख्खे मामा म्हणजे आपले जे मावशी आहेत. मावशी मामा म्हणजे आपले 5-6 जण आहेत टोटल. तरी आपले मामा 2 सख्खे. तर मामा काय बोलणार आपल्या मावशीबद्दल? 50 वर्ष झाले. आज माझ्या बहिणीचा 50वा लग्नाचा वाढदिवस आहे. त्याच्यात फार मला आनंद झालाय. आणि ती माझी बहीण नाही माझी आईसारखी आहे. मोठी माझी बहीण आहे. आणि तिचं लग्न झाला 73ला तेव्हा मी 6 वर्षाचा होतो. तेव्हा मला थोडं लग्नाचं आठवत आहे. पण आज तिचा हात आमच्या पाठीशी आहे. एवढी साथ आहे त्यांच्या घराच्या आमच्यावर आम्ही विसरू शकत नाही. आणि मी 1 वर्षाचा होतो जेव्हा लग्न झालं तेव्हा 1 वर्षाचा होतो. तरी ते रिसेप्शन साठी आपला जोडपा तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर. 2023 चे नवीन कपल्स तयार झालेले आहेत. हो
तर आता होणार जावांचा डान्स. शिवशुभेच्छा देत आहे मी माझे आत्ते बहीण आणि भाऊजी यांना. तुम्हाला तुमच्या जीवनात रायगडाची श्रीमंती, राजगडाची शक्ती, प्रचंड गड तोड्याची भव्यता, रतनगडाचे सौंदर्य आणि कळसुबाई शिखराची उंची लाभो ही सदिच्छा आई जगदंबेच्या व आई जिजाऊंच्या व आई एकविरा देवीच्या आणि तुमच्या आमच्या कुलदैवतेच्या कृपेने तुम्हाला अवदंड बलदंड सुखमय मनशांती, चांगलं आरोग्य आणि अखंड लक्ष्मी अलंकृत आयुष्य लाभो ही श्री छत्रपती शिवरायांच्या चरणी प्रार्थना. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर या मॅडमने केक आणला. तर मंडळी तुम्ही आता बघितलं रिसेप्शन चालूच आहे. तर इथे तुम्हाला जेवायला दाखवतो काय काय. हा पोरगा लाजलेला आहे स्टार्टिंगलाच. तर इथं आहे चिकन आपला लॉलीपॉप, तर भाकरी, तर चालू आहे तर एक खोसलू, इथं मटन, हा चिकन, हा भात. हे झालं नॉनव्हेजमध्ये. आणि व्हेजमध्ये इथं पापड, दाल तडका, स्टीम राईस, व्हेज किमा, पनीर टिक्का आणि भाकरी. सो असं काय आहे ते सगळं आहे खायला व्हेज आणि नॉनव्हेजमध्ये. आणि इथं प्यायला सोय पण आहे पूर्ण. तुम्ही बघू शकता हे ड्रिंक इथं कसं हॉट ड्रिंक. इथं सगळी मंडळी अशी. व्हेन्यू मस्त आहे, एक प्लेस मस्त आहे. पहिला आपण जेवून घेऊया. लागले भूक. इथं आहे आपल्या भाऊ जेवत आहेत आता. हां हां. सो आता आपण पण जेवूया कारण की आपली पंगत चालू झालेली आहे. तर मंडळी आता आपण जेवायला बसलोय. आपण घेतलं जेवायला चिकन वगैरे सगळं आहे. सो आम्ही खुर्ची शेअरिंग केले. शेअरिंग इज केअरिंग. कारण की सगळा फुल आहे. सो आता आपण जेवून घेऊया, नंतर भेटूया. हे आपले भाऊ मॅन फ्रॉम कारिवली. तर इथं आईस्क्रीमसाठी लाईन लागेल. ते असं आईस्क्रीम तोडतात कुल्फीचा आणि त्याच्यावर नूडल्स टाकून देतात काहीतरी असं आहे. त्या बघू आपण टेस्ट करू. खूप कठोर कष्ट चाललं आहे. नंबर येईल आपला. थंड थंड कुल्फी खाणार आहोत. भाई चांगला बनव यार. हे यांना दे पहिले. यांना मुलं ती देवाघरची फुलं त्यांना दे. हे नूडल्सचा काय विषय आहे? काय गोड लागतात काय? ते काय ते गोड रबडी आहे का? टाक 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 एक एक टाक एक. हा बस दुसरं तूच. ही रबडी नको टाकवा. रबडी नको. हा थँक्यू भाऊ थँक्यू. हां धन्यवाद. स्वतः आपण टेस्ट करूया मस्तपैकी कसं आहे ते बघू. तुम्हाला सांगतो. घे ना तुला चमचाच ते घ्यायचं आहे. स्नॅप करायचं याला स्नॅप टेस्ट करू दे. तर मंडळी अशा रीतीने आपलं जेवण वगैरे झालेलं आहे. तर आपली इथे महिला मंडळ बसले जेवायला. ही आपली दिदी संपल्यावर बोलवते. इथं आपली मावशी, इथं मावशीची मुलगी ताई, ती बिजी आहे. इथे कशिश, इथे आपली मामी, इथं आमिषा आणि इथे आमची मोठी मामी पण जेवायला बसलाय. इथं आपले अजून दादा सर, इथं आपले हर्षल भाऊ, इथे राकेश दादा. एवढा लेट का? अरे जरा घरी प्रॉब्लेम झाला. अच्छा. आणि इथं आपली मावशीला तिखट लागले. हिचं जेवण झालेलं आहे आता. आणि आपली मावशी जेवण संपल्यावर बोलते जेवायला. केस हायलाइट केलेत मस्तपैकी सुंदर असे. हा ये मामीला देतोय मी.
चल तक्रार नाही यावी तर मला कामाला ठेवलंय इकडे तर मी तुला वेटर वाटलं जरा मिक्स कर ना ते आमिषाची चेंज असते आणि आमिषाची चेंज असते आमिषाची चेंज असते तोच तिला इथं जायला कसं वाटतंय इथं काय बस. तर ही आपल्या मावशीची नाती. तर कसं वाटतंय तुमच्या आजी आजोबांना 50 वर्ष झाले लग्नाला? योष्टाने यायला पण भाग्य लागते. हा पंतू हा यांचा पंतू. कसं वाटतं तुला बाबू? छान वाटते. सांग छान बोल ना. छान वाटते बोल. छान वाटते. बाबू इज व्हेरी दमिंग. दॅट्स वाय ओ चुप बसिंग. हे आपले मामा झाले. तर मामा एकदम म्हणजे जुने म्हणजे इकडचे बालकुमचे एकदम जुने फोटोग्राफर. हा मामा आलेत आता. माझी नगर अशी कॉमेडी चालूच असते. तर मावशीची आपली अॅनिव्हर्सरी संपतच झालेली आहे. सध्या जेवतायत ते थोडा पेट पूजा आणि इथे सगळी मंडळी बसले त्यांची फॅन फॉलोइंग. तर मामा इथे थोडा गरम पाणी पण पितात कारण की आज आहे वेनसडे आणि आपला दिवस पण चांगला आहे. सो थोडाफार एन्जॉय पाहिजेच. तर इथे आपली मावशी वेटिंग आहे कधी जेवतील आणि कधी मी फोटो काढीन असं तिला झालंय. जेवली रे बाबा मी. तू नाही ती जेवेल तू फोटो काढशील असं बोलतोय. 1973-2023 या संकल्पामध्ये वामनजी नारायण पाटील साहेब आणि निर्मला वामनजी पाटील ताई आमच्या मेवणी लाडक्या मेवणी आज या ढोकळी गावामध्ये 50वा वाढदिवसाचा सुवर्ण महोत्सव हे कोणाच्या नशिबात नसते असतंय पण यांच्या नशिबात आहे. हे आमच्या साडूंना खूप आम्हाला आनंद वाटला. वामनजी नारायण पाटील यांना आज तो आनंद मिळाला आणि त्यांच्या मुलं आम्हाला आनंद मिळाला आणि कधी हा क्षण येणार न येणारा तर त्यांच्या क्षणामध्ये आलाय. माननीय ढोकाळी गावचे नारायण पाटील यांचे सुपुत्र वामन नारायण पाटील आणि त्यांच्या मिसेस वासुदेव मंगल्या भोईर त्यांच्या सुकन्या प्रथम सुकन्या निर्मला वामन पाटील यांचा वयाचा नाही तर लग्नाचा 50वा वाढदिवस साजरा करण्यात आज उपस्थित आहोत. 50वा वाढदिवस हा फार कमी लोकांच्या नशिबात असतो. आजच्या काळामध्ये आम्हाला सासू सासऱ्यांचं प्रेम मिळालंच पण त्याच्याबरोबर आई वडिलांचं प्रेम पण वामन पाटील आणि निर्मला ताई यांच्याकडून मिळालेलं आहे. वासुदेव मंगल्या भोईर यांच्या 4 कन्या आणि 2 मुलं एकदम मस्त आहेत. पण 4 कन्यामध्ये सर्वांना सांभाळून घेणारे वेल काल फोन कधीही केला तर धावून येणारे आमच्यासाठी सदैव धावून येणारे माझे साडू भाऊ मोठे साडू भाऊ वामन पाटील माझी ताई निर्मला ताई यांना शतायुष्य लाभो अशी हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. अजून पुढे यांचं आयुष्य ना आनंदाने मिळो हे आमचे 3 साडूकडनं त्यांना खूप खूप शुभेच्छा. हा डन हा हे आमचे बाबा म्हणजे माझे आजोबा आजी आणि कोण भटजी. हा सिल्वर जुबलीचा केक आहे आणि 50वा धमाका डायरेक्ट गोल्डन जुबली. तुम्हाला काय बघायचंय का? हे बघा मी. हा ही बघा तुम्हाला ही बघा वाटते का मी ही बघा. तेव्हा ते आईच्या लग्नाची. तुम्हाला किती वर्ष झाले? आम्हाला आता सध्या 2 वर्ष झाले. आता चालू झालंय. अजून जाम टाइम. अजून 48 इयर्स आहे अजून. 48 इयर्स टू गो. बाय चला बाय 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 बाय. आता मंडळी झाली सगळी आपली. फंक्शन एवढा भारी झाला का असं वाटलं का म्हणजे पहिल्यांदा त्यांचं लग्न झालं असं. पहिली शुभमंगल बोलतात ना होतो तसं वाटलं. मला 50 वर्ष झाली तसं वाटलंच नाही. पण आम्हाला आता 75वा पण जोरात करायचं आहे. ही देवाच्या स्वामी चरणी आमची प्रार्थना आहे. नक्कीच करू आणि माझ्या मावशीची मुलगी लता मावशी म्हणजे माझी तिची मुलगी यज्ञेश्री तिने खूप सुंदर आईचा मेकअप केलेला आणि खूप सुंदर दिसते आज माझी मम्मी आणि पप्पा. थँक्यू तिचा धन्यवाद. आणि मी पण ब्लॉग केला माझा पण तर सबस्क्राइब लाईक शेअर तरीका है भीक मांगने का. लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा. आमचा रिद्धीश मावशीचा लता मावशीचा माझ्या छोट्या मावशीचा मुलगा युट्यूबर आहे. त्याला लाईक करा
सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. मस्त एकदम. इथं अख्खा कार्यक्रम आठवला तरी यांचा फोटोशूट काय संपत नाही. अजून किती म्हणजे आमच्या सगळ्यांचा जीव आहे. आमचा आनंदच संपत नाही आज. खूप आनंद झाला आम्हाला. अजून 75 लाईक करा. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुला 50 रुपये वेगळे पाठवतो मी. आमच्या 50व्या लग्नानिमित्त सर्व आलेल्या पाहुण्यांचा शुभ आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या सर्वांचे आभार मानतो आणि सगळ्यांनी व्यवस्था केली त्यांचे पण आभार मानतो. धन्यवाद. आणि तुम्हाला पण कॉंग्रॅच्युलेशन. असेच 75-100 होऊ दे. आम्ही नक्कीच एन्जॉय करू. आम्ही काट्या घेऊन येऊ पण येऊ. काम डन. पॅकअप 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 पॅकअप. हा मावशी, माझा पण प्रश्न आहे. आता लग्न तर झाला, हनीमूनला कधी? तर इथं पॅकिंग चालू आहे. सगळं आपला कारभार आटपलेला आहे आणि यांचं बघा स्नॅप चालू आहे. स्नॅप लावा. ये हुमन कसा वाटते म्हणजे घड्याळ पण आता हे टाकतील फ्रॉम BF. बघा हे बघा. किती ती मेहनत. दुसरा नवरा आलाय जोडी. त्यांना कंपनी हनीमूनला. म्युझिक लावीन मी बॅकग्राऊंडला. तू काय आता घाल तू. हे लगेच आपल्याला लगेच गिफ्ट अंकल 1,000 पैसा मेरे पास दे दो, जमा करना पडेगा मंडल में. तर आता आम्ही आईच्या घरी आलोय आणि रिद्धीश दादा नाही आलाय, तो तिथेच आहे. तर आम्ही आता चाललोय त्या आईच्या घरी. इथे खूप सारे वाघ येतात रात्री. रोजचे येतात वाघ. हा घर खूप जंगलात आहे त्याच्यामुळे इथे खूप वाघ येतात. या आईचा घर आहे. या आईचा हा जुना घर आहे. खूप जुना आहे. आतून दाखवते. खूप म्हणजे खूपच जुना घर आहे हा त्या आईचा. आणि जो मगाशी घर दाखवला तो त्या 2 पोरांचा घर आहे. ही चूल आहे, जुन्या पद्धतीचं आहे. खूप छान वाटत. हे बघा, ह्या आईचा आहे हा जुना घर. आणि इथे तिचे 2 मुलं राहतात. आणि हा इकडनं पुढे पूर्ण जंगल जात. ही बघा एवढ्या रात्री फुलं तोडते. तर मंडळी तुम्ही बघितलंच आपले मामीचं गेलते जिथं आपले मम्मीचे नातेवाईक आहेत. म्हणजे बाजूलाच गाव आहे जिथं आपण गेलतो आता. म्हणजे आपला जो इव्हेंट होता तो ओल्याच्या आतमध्ये पानखंडा गाव आहे. तिथे वाडी आहे कुठेतरी छोटी. तिथे आपला हा इव्हेंट होता. आणि छोटा मस्त गार्डन वगैरे होता आणि मस्त जागा होती. तिथं आपला हा इव्हेंट झाला. त्याच्या जवळच तो असा आपल्या जो मम्मीचे नातेवाईक आहेत त्यांचं घर होते, त्यामुळे ते तिकडे गेलते. मी गेलो नाही काही कारणास्तव. तुम्ही बघितले किती सुंदर होतं. म्हणजे ते मामीने झाडं वगैरे तोडलेत. तर आता आपण चाललोय घरी. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. आपण एक्सपिरियन्स सुद्धा विचारले, म्हणजे त्यांचं काय मत आहे या वेडिंगबद्दल 50व्या. तर ते तुम्ही बघितलंच. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय. आमच्या 50व्या लग्नाच्या वाढदिवसाला आलेल्या सर्व पाहुण्याचे हार्दिक स्वागत.
जान